हळूहळू जसा काळ बदलत गेला, तसतसे सगळे ऑर्केस्ट्रांचा प्रकार कमी झाला. जसे-जसे चॅनल्स यायला लागले, प्रायव्हेट चॅनल्स सुरू झाली. मग ते रिएलिटी शोज वगैरे सुरू झाले. तर त्यावेळेला हळू ऑर्केस्ट्रा जे एक ऑर्केस्ट्राचं साम्राज्य होतं असं आपण म्हणू शकतो, ते हळू कमी झालं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जीवनगाणी कसं काय टिकून राहिलं? मीन बेसिकली रियालिटी शोज वगैरे ह्याच्यासाठी प्रसादने कधी त्या गोष्टींमध्ये फारसा इंटरेस्ट नाही दाखवला. कारण जरी ते रियालिटी शोज असूही शकते, पण त्यांचे कॉन्सेप्ट खूप खूप वेगळे असतात. पण आपण एक काहीतरी चांगला कार्यक्रम फॉर एक्झाम्पल सांगू शकेन तर मराठी गीतांचा कार्यक्रम आहे किंवा लता नव्वद हा कॉन्सेप्ट. तर लताबाईंची 90 गाणी, पहिली 45 मराठी, दुसरी 45 हिंदी, हा एक कॉन्सेप्ट. आणि ती गाणी 2 वेगवेगळ्या सेशन्स मध्ये एकाच ऑडिटोरियम मध्ये सादर करायची. की ज्याच्यामध्ये इतकी गाणी, असंख्य गाणी असतात. ही सगळी गाणी तुमच्या रिअलिटी शोज मध्ये नाही येता येत ना. त्याचा एक आनंद, ही 90 गाणी एकाच वेळेला ऐकणं